डबल सत्कार करण्यासाठी आपल्याकडे वेळ नसल्यामुळं आपण जर कोणी सर आले असतील त्यांच्यासोबत त्यांनी यावं. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर औरंगाबादच्या सदस्यांचा सत्कार करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील सिंधुताई पंडित, अलंकावती कांबळे आणि शकुंतला लोणे यांनी स्टेजवर यायचं आहे. माता रमाई या महामानवांना माझा त्रिवार पंचांग प्रणाम. आणि इथे उपस्थित सर्व ऑनलाईन BMG ग्रुपचे सर्व पदाधिकारी, सर्व मान्यवर, या सर्वांना मानाचा सन्मानाचा जय भीम करते. आणि या यवतमाळ शहरात हे चौथं राज्यस्तरीय अधिवेशन या ऑनलाईन ग्रुपने इथे आयोजन केलं. त्याचे आयोजक वनमालाताई कापसीकर, सिंधुताई पंडित, अलंकावती कांबळे, तसेच देवांगनाताई मेश्राम, भवरेताई, या सर्व ग्रुपने इथे आयोजन खूप सुंदर प्रकारे केलं. आणि याच्या मुख्य संयोजक आदरणीय ढवळे सर आणि संयोजिका आदरणीय सुरेखाताई ढवळे यांनी खूप सुंदर असं आयोजन करून वर्षभर हा ऑनलाईन ग्रुप ऑनलाईनच्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आदरणीय सरांनी केलेलं आहे. आणि हा एक दिवसीय राज्यस्तरीय मेळावा म्हणा किंवा हे संमेलन म्हणा असं हे आयोजन केलं आहे. आणि महिलांना मानाचं सन्मानाचं असं धम्मपीठ इथे तयार केलेलं आहे. आणि खूप सुंदर महिलांनी गीत गायन, नाटिका, भारूड आणि प्रयोगसुद्धा केलेले आहे. आणि वयाचं बंधन नाही, विशेष म्हणजे इथे वयाचं बंधन नव्हतं. आणि बाबासाहेबांची जी संकल्पना होती की स्त्री ही समाजाचा अलंकार आहे, तर ते सरांनी या BMG ग्रुपच्या माध्यमातून इथे साकार केलेला आहे. तर अशा प्रकारे हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे इथे पार पडलेला आहे. आणि अनेक जिल्ह्यातून इथे महिला पदाधिकारी त्या सर्व आलेल्या आहेत. त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं आणि 2 सत्रात हा कार्यक्रम इथे आयोजन केलं. त्याबद्दल मी या BMG ग्रुपला धन्यवाद देते. आणि हा बाबासाहेबांनी या अथांग सागरातून या पीडित शोषित लोकांना सागराच्या किनारी सुखरूप पोहोचवलेला आहे. आणि बुद्धाचा मार्ग दिलेला आहे, दुःखमुक्तीचा मार्ग दिलेला आहे, प्रतिष्ठ समुत्पाद दिलेला आहे. हा एक धागा उचलून अज्ञान, अविद्या हे एक धागाच सरांनी उचललेला आहे. आणि या समाजातील अज्ञान नष्ट करण्याचं काम ढवळे सरांनी या महिलांच्या माध्यमातून ऑनलाईन ग्रुपमधून केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते. आणि अविद्या जर माणसाची नष्ट झाली, प्रतिष्ठ समुत्पाद काय सांगते तर कारणाशिवाय काहीही घडत नाही असं बुद्ध सांगतात. म्हणून अविद्या जर नष्ट झाली सर्वप्रथम तर माणूस हा विज्ञानवादी होतो, असं हे प्रतिष्ठ समुत्पादाचं उदाहरण आहे. या माध्यमातून हे कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल मी सरांना धन्यवाद देते. आणि इथल्या सर्व आयोजकांचे धन्यवाद मानते. मला या कार्यक्रमाचं अध्यक्षपद दिलं त्याबद्दलही मी BMG ग्रुपचे अभिनंदन करते, आभार मानते, धन्यवाद देते आणि इथेच थांबते. जय भीम. वेळ भरपूर झालेला आहे आणि सर्वांना परतीचा प्रवास करायचा आहे. तर त्या परतीच्या प्रवासाला सुद्धा मी माझ्या वतीने कोटी कोटी शुभेच्छा देते की त्यांचा प्रवास सुखमय हो, मंगलमय हो अशी सदिच्छा व्यक्त करते आणि इथेच थांबते. जय भीम. यानंतर दुसऱ्या सत्राच्या प्रमुख पाहुणे असलेल्या प्रियंका गायकवाड ताई ह्या आपल्याला शुभेच्छा देतील अशी मी त्यांना विनंती करते. प्रियंका ताई गायकवाड. आणि भारतीय बौद्ध महासभा मी जिल्हा अध्यक्ष यवतमाळच्या वतीने इथे अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे. तर हा ग्रुप जो आहे ते भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यप्रणालीनुसार कार्य करत आहे, म्हणून मी हे काम स्वीकारलं आहे. अन्यथा मी हे काम स्वीकारलं नसतं हे इथेच सांगते.
आणि असंच कार्य पुढे चालू ठेवा असं मी सदिच्छा व्यक्त करते. धन्यवाद ताई. ज्यांनी ट्रॉफी घेतलेल्या आहे त्या सर्व महिलांनी स्टेज खाली आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करते. ज्यांनी ट्रॉफी घेतलेली आहे त्या सर्व सदस्यांनी खुर्चीवर आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर प्रियंका गायकवाड आपल्याला या कार्यक्रमाबद्दल शुभेच्छा देतील असे मी त्यांना विनंती करते. अवघ्या 10च मिनिटामध्ये हा कार्यक्रम आपला संपन्न होणार आहे. तरी इथे उपस्थित असलेल्या सर्व उपासक उपासिका यांना मी विनंती करते की आपापल्या जागेवरती त्यांनी स्थान ग्रहण करावे. आयोजकांनी मला जी संधी दिली प्रमुख पाहुणे म्हणून, तत्पूर्वी तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध तसेच ज्या ज्या महामानवांनी बहुजन वर्गांना आपले प्रस्थापित करण्यासाठी आपले जे योगदान दिले त्या सर्व महापुरुष महास्त्रियां यांना सर्वप्रथम मी अभिवादन करते. राज्यस्तरीय महिला धम्मसंवाद संमेलन यवतमाळ आज येथे आयोजित बौद्ध महिला जागृती अभियान महाराष्ट्र पुणे जिल्ह्याच्या महिलांनी यायचं आहे स्टेजवर. पुणे जिल्हा यांच्यातर्फे आयोजित आजचं जे संमेलन आहे या संमेलनाला मला प्रमुख पाहुणे म्हणून संधी दिली आयोजकांनी. सर्वप्रथम मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. जाता जाता एकच सांगायचं आहे, मलाही माहिती आहे फारसा वेळ झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यांचं धम्म कार्य व बहुजनांना न्याय मिळावा हे त्यांना पुणे जिल्ह्याच्या महिलांनी स्टेजवर ज्यावेळेला यायचं. पुणे जिल्हा, पुणे वर्धा हिंगोली, पुणे वर्धा हिंगोली गोंदिया भंडारा नागपूर, नांदेड नंतर आहे, नांदेड नंतर लास्टला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माता रमाईला अखिल भारतीय महिला परिषद ज्या वेळेला बाबासाहेबांनी स्थापित केली त्या स्थापित केलेल्या परिषदेच्या पहिला महिला अध्यक्ष माता रमाई यांना केलं होतं. तर सर्वप्रथम मला असं वाटतं की त्याच अनुषंगाने आज जी महिला परिषद आहे ती आज आपल्या इथे संमेलन पार पडत आहे. आणि सर्वात मला या ठिकाणी आज अभिमानाची गोष्ट म्हणजे गौरवास्पद गोष्ट अशी वाटत आहे की या सर्व ज्याही माझ्या भगिनी इथे उपस्थित आहेत त्यांना साथ देणारे जेवढे माझे इथे ज्येष्ठ वरिष्ठ बंधू आहेत की ज्यांनी या धम्म संमेलनाला आवर्जून उपस्थिती दर्शवली त्यांचे सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करते, आभार मानते. आणि जर आपल्याला संसाराचा गाडा चालवायचा असेल किंवा समाजाचा गाडा चालवायचा असेल तर महिलांबरोबरच पुरुषांची पण सोबत तेवढीच लागते आणि पुरुषांसोबतच महिलांची संगत तेवढीच असायला पाहिजे. चंदा तर खडसे मला वाटतं ताई हे स्टेजवर या. समाजकार्य चंदा पुरे होईल. खडसे तसंच हे आदर्श कुटुंब जे की ढवळे सर आणि ढवळे मॅडम यांनी ह्या दाम्पत्याने जे हा योग घडवून आणला आणि आपलं धम्माचं कार्य पुढे नेत आहेत त्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. आयोजकांनी संधी दिली पुनश्च आभार व्यक्त आशासाठी करते. आणि धन्यवाद. ताई यांनी स्टेजवर यायचंय, त्यांचा सत्कार आहे. धन्यवाद ताई. खूप आशाताई छान. साठे. आपण शुभेच्छा छान दिल्या. यानंतर माननीय प्रीतीताई मेश्राम नागपूर या आपल्याला शुभेच्छा देतील असे मी त्यांना विनंती करते. प्रीतीताई मेश्राम. भेटले. सर्वांना जय भीम. आज चौथे राज्यस्तरीय महिला धम्मसंवाद संमेलन यवतमाळ इथे हे यशस्वीरित्या पार पडले. याबद्दल आयोजकांना तसेच इथे उपस्थित असलेले सर्व उपासक उपासिका आणि जे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. त्याचबरोबर आदरणीय ढवळे सर, आदरणीय ढवळे मॅडम आणि त्यांच्यासोबत जे पण सहकारी आहेत ज्याने अतिशय उत्तमरित्या जे रोज ऑनलाईन धम्म क्लास घेत असतात त्याप्रमाणे त्यामध्ये ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला बौद्ध धम्माचा जो प्रसार आणि प्रचार आहे याचे जे कार्य हाती घेतलेले आहे त्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि ही वाटचाल अशीच राहावी अशी अपेक्षा करते. थँक्यू. यानंतर डवणे काका आपल्याला अभिवादन पर सादर करतील अशी मी त्यांना विनंती करते. डवणे काका.
हॅलो हॅलो हॅलो. सर्वांनी शांतता धारण करावी. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीला आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन. उगवला सूर्य स्वातंत्र्याचा, तोडिले तर तुम्ही गुलामीचे पाश. बाबा तुमच्या संविधानाने दिले आम्हा उडण्या उंच आकाश, उडण्या उंच आकाश, उडण्या उंच आकाश. जय भीम नाम की जय हे, संविधान देश लिखिता. रामजी भीमा सकपाळ कुळात, ते जस 14वे रत्न. ज्ञानसागर गडचिरोलीची ट्रॉफी पाठवून द्या, वंदन गडचिरोलीची. तुझला, चरणी नमावितो माथा. तव समाज ज्ञाना हो, हक्क सुख प्रणिया दिला. जाळे भ्रष्ट मनुला, जय भनम तारक तुम हो. बुद्ध धम्म देयक जीवना. जय हे बुद्ध हे भीम हे, जय भीम जय बुद्ध हे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, तथागत भगवान गौतम बुद्ध की, भारत माता की, संविधानाचा धन्यवाद. जय भीम जय बुद्ध जय भारत. मला इथं संधी दिली त्याबद्दल आयोजकाचा मी आभारी आहो. जय भीम. जय भीम काका. छान आपलं गीत प्रबोधनपर गीत सादर केलं. यानंतर त्रिवेणीताई योग्य तुम्ही नलिनी स्टेजवर या. वानखडे संविधानाबद्दल त्या माहिती देणार आहे. तर नलिनी वानखडे आपलं सुकेशनी, थोडक्यात मनोज आपले मत डोंगरे. मांडतील अशी मी त्यांना विनंती करते. पुण्याच्या धन्यवाद महिलांनी या मॅडम. स्टेजवरती, पुण्याच्या महिलांनी. जे आपलं जय भीम सर्वांना. जे आपलं संविधान बद्दल जनजागृती चालू आहे. जसं आम्ही शांताताई अकोल्याला कांबळे, जटापेठ मुकुंदपूर, मध्ये कल्पना खनमोडताई, संविधानाचा यशोदाताई, प्रचार केलेला आहे. यशोदाताई मनवर यांनी आणि या पाहुण्यांचं स्वागत माझ्याकडे करायचं एक आहे. गीत आहे ते आपल्या मोबाईल मध्ये आहे. आता आमची टीम आली नाही, टीमच्या माध्यमातून ते पूर्ण गाणं आपण बोलू शकता. तसे माझा परिचय, मी अकोला इथे राहते. योग टीचर, शेअर मार्केट, गव्हर्नमेंट जॉब आणि या ऑनलाईनच्या माध्यमातून मी पण ग्रुपला जोडलेलीच आहे. अधून मधून लेफ्ट होते काही कारणाने. पण हे गीत आपण सर्वांनी आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून आपल्या ग्रुपमध्ये जेव्हा प्रोग्राम होतो तेव्हा आधी आपल्याला बोलायचं असते संविधान गीत. पुणे आता जिल्ह्याच्या एकटीला महिलांनी माझा आवाज स्टेजवर चालत यायचं आहे. नाही, पुणे पण तरी जिल्हा, मी पुणे. प्रयत्न तुम्हाला ते बोलून दाखवते कसे ते. तन मन धन अर्पण हो, राष्ट्रहित में तर्पण. आसे तू ही माचल हो, हम सब करते हैं प्रण. दश दिशा से बड़े निरंतर, क्रांतिमय विधान चरण. लोकतंत्र हो भारत का, सर्वश्रेष्ठ गणराज्य भ्रवन. एवढंच म्हणते. एक टीम नाही माझी सोबत, पण आपण डाउनलोड करावे आणि ग्रुपमध्ये आहेस मी, माझं नाव हे करून आपण करून घ्यावे. धन्यवाद. हॅलो हॅलो. या विचार मंचावरती प्रियाताई वासनिक, आनंदराव, दुसऱ्या सत्रात- आनंदताई डोंगरे सर, वनमालाताई कापसीकर आणि सर यांनी सुद्धा विचार मंचावर यायचं आहे. आणि नांदेडचे सोनकांबळे सरांनी जी गाडीमध्ये ठेवलेली गिफ्ट आहे ती गिफ्ट घेऊन यायचे आहे त्यांना सरांना देण्यासाठी. हॅलो हॅलो हॅलो. सुरू आहे. प्रियाताई वासनिक यांना मी हॅलो. सावित्री सेगावकर ताईचा कोणाला जर काय काय हरवलं?
ज्योतिताई चाटसे, पावती बुक नाशिक. हरवलेलं आहे त्यांचं कोणाला सापडलं असेल तर त्यांना परत वैशालीताई करावं. कांबळे, मंदाकनी होळीकर, सावित्रीबाई सेगावकर लातूर. यांचा. सुमन उबाळे, नवी सावंगी. याच्यात काय आहे? यानंतर प्रियाताई वासनिक कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन इंदुमती करतील अशी पोपट, मी त्यांना सर्वदे, विनंती पुणे. करते. त्यांनी सुद्धा थोडक्यात आपला आभार व्यक्त करावा असे मी त्यांना विनंती करते. हो, नांदेडच्या. नांदेडचे देऊन द्या, नांदेडचे लाट देऊन द्या. नमो बुद्धाय. जय भीम. आठवले ताई. थोडे 2-3 मी प्रिया भालचंद्र वासनिक, यवतमाळ. सर आल्या नाही. बौद्ध महिला जागृती अभियान महाराष्ट्र ग्रुपचे 4थे राज्यस्तरीय महिला धम्म संवाद संमेलन यवतमाळमध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. सर्व महापुरुषांना महामातांना त्रिवार वंदन करते. मंचकावर उपस्थित मान्यवर संचालक आदरणीय ढवळे सर, संचालिका ढवळे मॅडम व संमेलनासाठी बाहेर गावावरून आलेल्या सर्व मैत्रिणीला व उपासक उपासिका यांना जय भीम करते. नांदेड आणि यवतमाळ जिल्हा सोडून ज्या जिल्ह्यातल्या सदस्य स्टेजवर आल्या नाहीत त्यांनी यायचं. नांदेड आणि यवतमाळ, नांदेड यवतमाळला असं मिळणार आहे. जिल्हा ठरवून त्या नांदेड जिल्ह्यामध्ये यवतमाळच्या व्यतिरिक्त संमेलन ज्या जिल्हा घेण्यात येते. सदस्य असतील त्यांनी स्टेजवर यायचे नांदेड सोडून. या वर्षी हा मान यवतमाळ जिल्ह्यामधील महिलांना मिळाला आहे. ज्या मान्यवरांनी आणि वक्त्यांनी आपल्या अमूल्य विचारांनी आपल्याला वैचारिक शिदोरी दिली त्यांच्या प्रती आम्ही कृतज्ञ आहोत. मायाताई युके यांनी सुद्धा तुमचे विचार स्टेजवर यायचे. मायाताई युके. आमच्या जगण्याची दिशा ठरतील. दिवे तर अनेक लागतात पण कोणी जाऊ नये. प्रकाशाची सर्वांचा एक आपल्याला ग्रुप फोटो घ्यायचा आहे. खरी त्यानंतर आपल्याला जाणीव हॉल खाली करायचा आहे. तेव्हाच होते ज्या जेव्हा तो सदस्यांना आधार जेवायचं आहे ते दूर जेवणाची पण तिकडे करतो. साईडला व्यवस्था आहे. जेव्हा तो अंधार जेवण आपण रात्रीचं दूर जेवण करून करतो. जाऊ शकतो आपण. आजच्या या आणि सोहळ्याने यवतमाळ आपल्या मनातील पुणे जिल्ह्यातील महिलांनी अज्ञानाचा लवकरात लवकर स्टेजवर अंधकार यायचंय. दूर पुणे जिल्ह्यातील होऊन महिलांनी. प्रज्ञेचा प्रकाश पडला. हे दुसरं सत्र. या सत्राचे आभार प्रदर्शन माझ्याकडे देण्यात आले आहे. मायावती आभार ताई यासाठी युके मानायचे गोंदिया. असते मायावती की ताई युके त्यांनी गोंदिया जे यांनी कला स्टेजवर यायचं कौशल्य आहे. केले त्यांना त्यापासून प्रेरणा मिळावी आणि नवीन ऊर्जा मिळावी यासाठी आभार प्रदर्शन केले जाते. आजच्या दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षा माननीय रंजनाताई ताकसांडे, मायाताई जिल्हा युके अध्यक्षा, भंडारा जिल्हा. मायाताई भारतीय युके. बौद्ध महासभा यवतमाळ यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले. यांचेही आभार मानते. प्रमुख माननीय पाहुणे प्रणालीताई गजभिये पुणे यांचेही मी आभार मानते. माननीय डॉक्टर प्रियंकाताई यानंतर गायकवाड नांदेड पुसद जिल्ह्यातल्या महिलांनी सर्वांनी यांनीही स्टेजवर यायचे. नांदेड जिल्हा सगळा. कार्यक्रमाला उपस्थित असल्याबद्दल त्यांचेही मी नांदेड आभार जिल्ह्याच्या मानते. महिलांनी स्टेजवर यायचं. सर्व नांदेड माननीय जिल्ह्याच्या महिलांनी यायचे. प्राध्यापक बाकीच्या प्रीतीताई महिलांनी खाली थांबा मेश्राम प्लीज. नागपूर बाकी सगळ्यांचा ग्रुप यांनीही आपण फोटो काढू. नांदेड जिल्हा पूर्ण कार्यक्रमाला नांदेड नांदेड. उपस्थिती लावली त्यांचेही आभार फक्त या मानते. नांदेड जिल्ह्याचे थांबा सगळ्यांनी. गीतांचा आढावा कमलताई मानकर बेल्लोरा फक्त नांदेड जिल्ह्याच्या यांनी महिलांनी थांबा. गीतांचा यवतमाळ आढावा जिल्ह्याने त्यांचं निर्माण स्वागत करा. व्हावा बाकीच्या याबद्दल जिल्ह्यांनी खाली व्हा प्लीज. माहिती दिली त्यांचेही आभार मानते. कल्पनाताई सूत्रसंचालन गणबोडे यांनी वर्षाताई स्वागत गायकवाड, करण्यासाठी विचार उमरखेड. मंचावर यावं. सूत्रसंचालन संजीवनीताई कांबळे यवतमाळ कल्पनाताई यांनी घनमोडे. अतिशय उत्कृष्ट संचालन केले त्याबद्दल त्या दोघीचेही आभार मानते. गीत गायन करणाऱ्या महिला. वंदन गीत उमरखेड येथील महिलांनी सादर केले. पहिले माझे वंदन महामानवाला हे गीत सादर केले त्यांचेही आभार मानते. सर्व गायकांचे खूप खूप आभार मानते. इथे सर्वच महिलांचे वेळेअभावी नाव घेऊ शकत नाही. संगमित्रा सेंडे यांनी विद्रोही रमाई एक पात्री नाटक सादर केले त्यांचेही आभार मानते. शशिकलाताई भारोड
भारूड सादर केले त्यांचे आभार मानते. रत्नकला बनसोडताईंनी कथाकथन सादर केले त्यांचे आभार मानते. चंदा खडसे यांनी महाप्रजापती एक पात्री नाटक सादर केले त्यांचेही आभार मानते. रमाताई भवरे यांनी एक पात्री सुषमाताई नाटक डोंगरे, भीमाई वनमालाताई सादर केले, कापशीकर, त्यांचेही आभार मानते. संगमित्राताई चहांदे सरस्वतीताई साबळे यांनी नांदेडच्या यांनी सर्व प्रोजेक्ट सादर केले, महिलांचं स्वागत त्यांचेही करण्यासाठी आभार स्टेजवर मानते. यायचं आहे. आजचा हा सुंदर आणि यशस्वी कार्यक्रम इथपर्यंत फक्त येण्यासाठी थांबा, इथं अनेक नांदेडवाले मान्यवरांचे सहकार्य लाभले. सर्वप्रथम आपल्या प्रमुख पाहुण्याचे मनपूर्वक आभार, ज्यांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच उपस्थित सर्व मान्यवर, आयोजक, सहकारी यांनी पडद्यामागे मेहनत घेणारे प्रत्येक हातांचे मनापासून आभार करते. कल्पनाताई घनमोडे, यशोधराताई आणि मनवर, विशेष आभार शांताताई आपल्या कांबळे, उपस्थित मुकीमपूर प्रेक्षकांचे, यांनी नांदेड कारण जिल्ह्याच्या तुमच्याशिवाय महिलांचं स्वागत कोणताही करावे अशी मी कार्यक्रम त्यांना पूर्ण होऊ विनंती करते. शकत नाही. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आजचा कार्यक्रम यशस्वी झाला. या शब्दासह मी माझे आभार प्रदर्शन इथे संपविते. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान, जय रमाई, जय महाराष्ट्र. हॅलो माईक टेस्टिंग. हॅलो. चला ग बाई आरती करू भीमाला, चला ग बाई आरती करू भीमाला. लावा दीप टाका तूप घेऊन दीप माला, चला ग बाई आरती करू भीमाला, चला ग बाई आरती करू भीमाला. पंचशिलेची करून आरती त्रिशरणाची जोत ग, त्रिशरणाची जोत ग. पंचशिलेची करून आरती त्रिशरणाची जोत ग. बुद्ध भीमाला वाया आनंदाला ऊत ग, आनंदाला ऊत ग. घेऊन हाती बुद्धासाठी सुंदर पुष्पमाला, चला ग